आपण आईवडिलाकडनं निसर्गाकडनं शिकत नाही. काय चालतं, उन्हाळ्यात कामच करायचे असतात. नुसती उन्हाळ्यात कामं करायची नसतात, तर उन्हाळ्यात कोणती कामं करायची असते त्यांनी ठरवलेलं असतं. पाडव्याला कशाचा मुहूर्त असतो त्यांनी ठरवलं असतं. पाडव्याला मुहूर्त होतो, आऊत चालू होतात, त्याला खरडा म्हणतात. तुमच्यापैकी किती जणांना माहिती, मला माहीत नाही आहे. नांगरणी असेल तर इमिजिएटली नांगरणी उन्हाळा चालू होण्याच्या अगोदर केली जाते, कारण नांगरणी करताना जर त्याच्यामध्ये जर मॉइश्चर असलं तर नांगरणी चांगली होते. ह्याच्या पाठीमागे सायंटिफिक कारण आहे. आणि त्याचा विचार करून शेतकरी हा आपली शेती तयार करतो. पावसाळ्याच्या अगोदर सगळे व्यवस्थित करून ठेवतो. पाऊस पडल्यानंतर एक परत पाळी घालतो, परत दुसरा पाऊस पडल्यानंतर पेरणी करतो. पहिला पाऊस पडल्यावर पेरणी करत नाही, असे करतात त्यांची पिकं वायाला गेलेले असतात. याला नियोजन म्हणतात. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मध्ये जर गवत वाढलंच तर त्याला कोळपणं किंवा खरडणं किंवा ज्या गोष्टी आहेत त्या करत असतो, खुरपणं असतात त्या गोष्टी करतो. म्हणजे आपल्या पिकाची निगा चांगल्या पद्धतीने केलं, नियोजनबद्ध केली तर माझं पीक चांगलं येईल, माझं कुटुंब चांगलं, मला उत्पन्न भेटेल आणि मी माझ्या मुलांना चांगल्या शाळेत किंवा चांगले कपडे देऊ शकेल. हे त्यांचं नियोजन असतं. ते स्वतःसाठी पहिले कपडे घेत नाही, स्वतःसाठी पैसा खर्च करत नाही, हे तुमच्यासाठी करतात. तसं एमपीएससी फक्त ग्रॅज्युएट झालो म्हणून एमपीएससीची परीक्षा द्यायची, याला नियोजन म्हणत नाहीत. म्हणून आपल्याला जे कोणतं करिअर करायचं त्या करिअरच्या दृष्टिकोनातून जे नियोजन करायचे ते आपण करत आहोत का आणि केलं आहे का, त्याची पूर्ण तयारी केली आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारावा लागेल. आणि जोपर्यंत हा प्रश्न तुम्ही विचारणार नाही तोपर्यंत पाट्या किती टाकत राहा. म्हणजे कदाचित कोणाला यश भेटेल, कोणाची आकलन शक्ती जास्त असेल, कोणाचं पाठांतर जास्त असेल, कदाचित त्याच्या बाय डिफॉल्ट तो ऑप्शन घेतला असून त्याचे प्रश्न चांगला अभ्यास झाला असेल म्हणून होतील. पण 90% विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रामध्ये जे सक्सेसफुल होतात त्याच्या पाठीमागे हे नियोजन महत्वाचं असतं. नियोजनाशिवाय 99% कोणीही सक्सेसफुल झालेलं नाही आणि होणारही नाही. कारण तुम्हाला जे काम करायचं त्याचं नियोजन नसेल तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही, नियोजनमध्ये होणार नाही. इकडे तिकडे तुम्ही कुठेतरी भरकटणार, इकडे तिकडे कुठेतरी भरकटणार. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. नारायण मूर्तीचं नाव ऐकलं असेल तुम्ही, ऐकले? इन्फोसिस ही कंपनी आहे, बरोबर आहे. 1980च्या दशकामध्ये हे 3 मित्र होते, ग्रॅज्युएट झालेले, इंजिनियर झालेले, नोकरीच्या शोधात मुंबईला आलेले होते. एका फ्लॅटमध्ये राहत होते. कदाचित काही जणांना वाटलं असेल, नसेल तर मी तुम्हाला स्टोरी सांगतो. नोकरी शोधत होते. जे इन्फोसिसचे जे फाउंडर मेंबर्स आहेत नारायण मूर्ती, आपण त्यांच्याबद्दल, त्यांचे आणखी 2 मित्र मुंबईत नोकरी करत होते, एका फ्लॅटमध्ये राहत होते. नोकरी शोधता शोधता कुठेतरी नोकरी करायची, त्यानंतर विचार केला की नाही, आपल्याला काही जमत नाही, आपल्या याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एक 5-6 महिन्याच्या काळामध्ये ठरवलं की नाही, आपल्याला नोकरी नाही करायचं, आपल्याला काहीतरी नोकरी देणार व्हायचं, कंपनी स्थापन करायची. म्हणून त्यांनी कंपनी स्थापन केली. अगदी 1000-2000 रुपयापासून कंपनी स्थापन केली. कंपनी स्थापन करण्यासाठी लायसन्स लागतात. त्यावेळेस लायसन्स राज होता, आता लायसन्स लागत नाही. 1991 नंतर आपली पॉलिसी बदलली म्हणून लायसन्स लागत नाही. ते लायसन्स भेटण्यासाठी मग आमचं कलेक्टर ऑफिस असेल, ते इंडस्ट्री असेल, तिथे लायसन्स देण्यासाठी पैसे लागायचे. पैशाशिवाय लायसन्स भेटत नाही. त्यांनी काय केलं? पैसे दिले नाही. त्यांनी पैसे दिले नाही. त्यांनी ठरवलं होतं मी जर उद्योग करणार तो प्रामाणिकपणे करणार, लिगली करणार, त्याच्यात ज्या अडचणी असेल ते मात करणार. आणि म्हणून त्यांनी कुठेही पैसा दिला नाही. आणि त्या प्रिन्सिपल जेवढे अडथळे येतील तेवढे अडथळे पार करत आज ती कंपनी जगामधली पहिल्या 500 कंपनीपैकी एक कंपनी जगामधली आहे. ती आज कार्यकाळ किती झाला त्याला? फक्त 30 वर्ष. म्हणजे ज्यावेळेस कदाचित तुम्ही जन्माला नसाल किंवा जन्माला असाल तेव्हापासून सुरू झालेलं. आज कंपनी पहिल्या 500 कंपनीमध्ये आहे. भारतातल्या टॉप 5 मधली कंपनी आहे ती. लाखो करोडो लोकांना एम्प्लॉयमेंट देते. थाउजंड्स ऑफ करोडचा त्यांचा बिझनेस आहे. सुरुवात केली 1000 रुपयापासून. ठरवलं काय? प्रामाणिकपणे काम करायचं. ठरवलं काय? कोणत्याही इलिगल मार्गाचा, इमॉरल मार्गाचा मी वापर करणार नाही. कष्ट करण्याची तयारी, शिकण्याची तयारी. पैसा हा अडथळा नव्हता. त्यांचे आईवडील श्रीमंत नव्हते. जसे तुमचे माझे असतील तसे त्यांचे शिक्षक वगैरे होते. ती कंपनी आज जर 5000 कोटीच्या पुढे पहिल्या 500 जगातल्या कंपन्यांमध्ये येत असेल, भारतातल्या टॉप याच्यामध्ये राहत असेल, तर त्याच्या पाठीमागे काहीतरी नियोजन होतं. त्याच्या पाठीमागे भरपूर कष्ट होते. फक्त नियोजन करून चालत नाही. आपल्याला नेहमी असतात 10वीला गेलं की आपले आईवडील सांगतात, पर्टिक्युलर शिक्षक किंवा शिकलेले असतात, सकाळी 7 वाजता उठायचं, 7:30 पर्यंत तयार व्हायचं, 7:30ला शाळेला जायचं, 1 वाजता शाळेत आल्यानंतर 1 ते 1:30 जेवण करायचं, 1:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 5 ते 5:15 ब्रेक घ्यायचा, 5:15 ते परत 8 पर्यंत अभ्यास करायचा, 8 ते 8:30 लंच डिनर करायचं, 8:30 ते 12 पर्यंत परत अभ्यास करायचा आणि 12 हा टाइम टेबल असतो. आणि तो भिंतीला लावतो आपण टेबलच्या समोर.
हे झालं तुमचं नियोजन. फक्त ते भिंतीवरच राहतं, प्रॉब्लेम तिथे. हे सगळं नियोजन फक्त भिंतीवर राहतं आणि हे जो नियोजन पाळतो तो पुढे जातो, तो मेरिटमध्ये येतो, त्याचं सक्सेसफुल होतं. हा फरक आहे दोघांत. फक्त नियोजन करून चालणार नाही. नियोजन हा पहिला टप्पा आहे. पण फक्त नियोजन केलं म्हणून तुम्ही यशस्वी होणार नाही, ॲब्सोल्युटली होणार नाही. नियोजन केल्यामुळं फक्त यशस्वी होणार नाही. भारताच्या आतापर्यंत कोणता प्लॅन चालू आहे माहित नाही. कितवा? 14वा? 12वा? भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण नियोजन विभाग केला. आता 12वा प्लॅन चालू आहे. 12वा अनेक प्लॅनच्या माध्यमातून आपण विकास करत आहोत. त्याच्यात काय त्रुटी असेल पुढच्या याच्यामध्ये आपण दुरुस्त करतो, अशा आपण प्लॅन करतो. आणि म्हणून आपण गरिबीच्या जेवण धान्य भेटत नव्हती परंतु धान्याच्या सरप्लस याच्यापर्यंत आपण आलेलो आहे. उद्योगधंद्यापर्यंत आलो आहे. फक्त शेतीशिवाय दुसरं काही नव्हतं ना, आता अगदी रॉकेट सायन्सपर्यंत आपण गेलो. हे नियोजनाचा भाग झाला. पण नियोजनाबरोबर ते इम्प्लिमेंट केलं म्हणून झालं. नियोजनाशिवाय काही शक्य नाही. पण फक्त नियोजनामुळे तुम्हाला यश भेटणार नाही. नियोजनावरती अंमलबजावणी त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही ती अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत काम होणार नाही. दुसरं उदाहरण देऊन सांगतो. याच ठरवलं मी, आज रविवार आहे. रविवार असल्यामुळे मी आज मित्रांनी पार्टी ठरवली. काय झालंय? मी उदाहरण देतोय, कारण पार्टी काय मी पार्ट्या करत नाही. तुम्ही करत असाल म्हणून ते पार्टीचं उदाहरण देतोय. आणि आम्ही ठरवलं की दुपारी किंवा संध्याकाळी डिनरला जायचं आहे. आहे त्या धाब्यावर जाता का हॉटेलवर जायची सवय इथे? कशावर? धाब्यावर का हॉटेलवर? धाब्यावर. त्या धाब्यावर जायचं, नॉन व्हेज व्हेज काय खायचं असं नियोजन केलं 5-6 जणांनी. की 6 वाजता ते जमायचं, बरोबर आहे. 7 वाजता 8 वाजता जो काय वेळ असेल ते ठरवलं. 7 जणांनी यायचं आणि त्यांनी ठरवलं की व्यवस्थितपणे आपण व्यवस्थित टिपटॉप यायचं, म्हणजे चांगले कपडे घालायचे, बाईक शोवरती यायचं. म्हणजे जे यंग मुलं असतात, म्हणजे अजून तसं मी यंग आहे, पण जे यंग मुलं असतात त्याच्यामधला जो जोश असतो त्याप्रमाणे मग एन्जॉय करायचं असं ठरवलं. आणि त्याच्यावर हे ठरवलं होतं कारण माझा त्याच्यातला जो हुशार असतो तो काय करतो आणि जो तेवढा हुशार नसतो तो काय करतो. आता जो माझा आठवड्याभराचा टाइम टेबल असतो त्याच्यामध्ये मी पार्टीला गेलो म्हणजे रात्रीचा माझा अभ्यास कमी पडणार हे मी ठरवतो, हुशार होईल का, बरोबर. माझ्या रात्रीचे मी जर 9 वाजता जायचं किंवा 8 वाजता जायचं तर 7 वाजल्यापासून मला जावं लागेल. रात्री 12 वाजता वगैरे धरलं म्हणजे 5 तास माझा अभ्यास बुडणार. असे हुशार मुलगा काय करतो, फाईन इनफ. मग माझा 5 तास अभ्यास बुडणार आहे ना, तर मी काय केलं पाहिजे, म्हणजे आदल्या रात्री थोडा 1 तास वाढवेल, ते अभ्यास करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठेल, तिथे 1 तास वाढवेल. रात्री 12 आल्यानंतर परत 1 तास वाढेल. असं 3-4 तासाचं मी गॅप भरून काढेल आणि दुसऱ्या दिवशी आणखी 1-2 तासाचा गॅप भरून काढेल. आणि मी 7 वाजता तयार होऊन तिथे जाईल. जो तेवढा हुशार नसतो काय करतो, 9 वाजता आपण हे करू, 9 वाजता ते करू, हे करू, इकडे जा तिकडे जा, कपडे इस्त्री कर, हे कर ते कर. त्याच्यामध्ये 4-5 तास दिवसाचे घालणार, ते 4-5 तास घालणार, 10 तास वाया घालणार. आणि तिथे जाऊन काय करणार, जेवणच येणार तुम्ही, दुसरं काय करणार नाही. तिथे जेवणच येणार, मित्रावर गप्पा मारणार. पण त्या कार्यक्रमासाठी तुमचं हे नियोजन तुम्ही बिघडलं हे लक्षात ठेवा. आता महत्व काय आहे, तुमचं पार्टी करणं हे महत्वाचं आहे का तुमचं करिअर महत्वाचं आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. याचा अर्थ तुम्ही पार्टी करू नका असं माझं म्हणणं नाही. पार्टी करा, पण तुमच्या करिअरच्या आड येऊन पार्टी करू नका. आपण जे प्राईम फोकस आहे त्या फोकसला दूर ठेवून करू नका. तुमचा फोकस पार्टी करणं हे तुमचं ध्येय नाही आहे. आणि तुमचं पार्टी करणं ध्येय असू शकतं, मग असू शकतं मला दररोज पार्टी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जायला पाहिजे, माझं ध्येय असू शकतं. किंवा महिन्यातून मी एक कमीत कमी जीवनातून मुंबईला गेलो की ताज हॉटेलमध्ये मला जेवायला पाहिजे आणि 1 दिवस मला रात्र तिथं राहायचं, हे माझं ध्येय असू शकतं. चूक काहीच नाही त्याच्यात. पण फक्त ते म्हटले होणार नाही, त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावं लागेल. कारण ताजमध्ये 1 रात्र राहायचं तुम्हाला कमी 50,000 रुपये लागणार. तर 50,000 याची तुमची लायकी पाहिजे, त्यासाठी तुम्हाला तेवढे पैसे कमावं लागतील. ते पैसे कमावण्यासाठी तुम्हाला काहीतरी बनावं लागेल. म्हणून ते जर मला अचीव करायचं असेल तर हे मधलं नियोजन तुम्ही कोलबडून देऊ नका. आणि आपण इथंच चुका करत असतो की शॉर्ट टर्म एन्जॉयमेंटसाठी लॉंग टर्म करिअर मधल्या गोष्टी आपण कॉम्प्रोमाइज करतो. आणि ज्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज चालू करता त्यावेळेस तुमच्या करिअरच्या संधी कमी 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 होत जातात. जेवढे जास्त कॉम्प्रोमाइजेस तेवढं सक्सेस होण्याचा चान्सेस कमी, जेवढे जास्त कॉम्प्रोमाइजेस. आणि आपण हिंदू संस्कृतीनुसार आणि भारतामध्ये मुस्लिम संस्कृती, हिंदी संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती बघितल्या तर वर्षातले प्रत्येक महिन्याला एक सण असतो आपल्याकडे. प्रत्येक महिन्यात दिवाळी, होळी, पाडवा, हे ते सगळं. म्हणजे महिन्यातले तुमचे 4-5 दिवस तर असेच जाणार आहेत. म्हणजे वर्षातले जर 60 दिवस तुम्ही तुमच्या सणासुदीच्या एन्जॉयमेंटमध्ये घालवत असाल
तर तुमच्या करिअरचे दर वर्षातले 60 दिवस तुम्ही कमी करता, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला सणासुदी एन्जॉय करून मिळत नाही, करा, पण ते परमनंट करण्यासाठी काही दिवस ह्या गोष्टीला मुरड घालावं लागणार आहे. तुमचं सामाजिक जीवन जे आहे ते बंद करावं लागणार आहे. अगदी नातेवाईकांना महिन्यानुमहिने वर्षानुवर्ष भेटण्याची न भेटण्याची तुम्ही तयारी पाहिजे. हे डेडिकेटेड तुमच्यामध्ये असावं लागणार आहे. तरच तुमचा जेवढा मोठा गोल असेल तेवढं जास्त डेडिकेशन लागणार आहे, तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. तो पण सक्सेस होऊ शकत नाही, अजिबात होऊ शकत नाही. तुम्ही बघा आपल्या गावामध्ये किंवा आपण याच्यामध्ये, आणि मोस्टली शेतकरी असाल म्हणून मी त्या दृष्टीने उदाहरण देतोय, का बाहेरचे कुणी आहेत शेतकऱ्याशिवाय कुणी आहेत का जास्त, किंवा सिटीमधले असेल, आपण कडे येतो बीडमध्ये काही राहतात, काही ऑफिसमध्ये आल्यानंतर किंवा काही उद्योगधंद्यामध्ये किंवा किंवा कॉलेजचे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये चर्चा नेहमी असते, काय रे तू आला की तुझा लेक्चर घेतो, लेक्चर घ्या की तू वापस जातो, आमच्यावर गप्पा मारत नाही. हा एक कोण असतो, कारण मी लेक्चर होतो एक वर्ष, मला माहिती तर काय चर्चा चालतात. आय वॉज लेक्चर इन इस्माईल युसूफ कॉलेज, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मुंबईला. मी राज्यशास्त्राविषयी शिकवत होतो एक वर्षभर, आणि त्याच्यामुळे स्टाफ रूममध्ये काय चालतं, कॉलेजमध्ये काय चालतं, म्हणजे विद्यार्थी म्हणून माहिती आणि शिक्षक म्हणून नाही माहिती. तर एखादा जो शिक्षक असतो तो फोकस राहतो की मला शिकवायचे, माझे एवढे 5 तास आहेत, 5 तास आलं, मी सकाळी 5 तास केले, त्याच्यानंतर मी लायब्ररीत जाऊन बसलो, अभ्यास केला, घरी गेलो. हा एकुलकोंडा आहे, काय मिसळत नाही, काय कामाचं नाही, सोडून द्या. एक भाग. दुसरा असतो तो सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येतो, ना लेक्चर घेतो ना अभ्यास करतो, पण स्टाफ रूममध्ये मात्र चहा पे सगळ्यावर गप्पा मारत असतो. हे दुसरी एक्स्ट्रीम कॅटेगरी आहे. तिसरे काय असतात, दोन्ही गोष्टी करतात, मिळून मिसळून करतात, बघतात, अभ्यास करतात, शिकवतात. आता प्रश्न असा आहे, याच्या तिघापैकी बरोबर कोण, तिघापैकी बरोबर कोण? नाही, मला ऐका येत नाही. पहिला, दुसरा का तिसरा? तिसरा. व्हेरी गुड. पहिला. ओके. आता हे चूक की बरोबर, तो जो शिक्षक आहे त्याला जीवनामध्ये काय करायचे याच्यावरती अवलंबून आहे, तुमच्यावरती अवलंबून नाही आहे. त्याच्यावरती अवलंबून आहे. मला अभ्यास करून शिक्षकाला शिकवून, विद्यार्थ्यांना शिकवून हे माझं काम आहे, ते जर मी करत असेल आणि त्याच्याबरोबर चहा मिसळून कोणावर गप्पा मारत असेल, त्याचं चुकीचं काहीच नाही आहे. पण ते माझ्या ड्युटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करता कामा नये, तेवढा अभ्यास करून करता येईल. पण एखादा शिक्षक जो असेल त्याला तेवढा अभ्यासाची गरज असेल म्हणून तो जर लायब्ररीत बस असेल तर त्याच्यातही काही चूक नाही आहे. परंतु तिसरी जी कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये की तो शिकवतच नाही, हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. काही कारण असतील, त्याला अभ्यास माहीत असेल, जे असेल, करायची इच्छा नसेल, जे काही कारण असतील त्याच्यामुळे. तर हे तुम्हाला दुसरा चूक म्हणतोय म्हणून तुम्ही चूक म्हणू नका, कारण तुमचा गोल तुम्हाला माहिती मला काय करायचं ते. आणि तुम्ही ज्यावेळेस परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता, स्पर्धा परीक्षा देता, त्यावेळेस एकच प्रश्न असतो, लक्षात ठेवा. सगळे विद्यार्थी वेगवेगळे उत्तरं देतात आणि त्याचं उत्तर ऍक्च्युली एकच असतं, अनेक नसतं, आणि अनेक उत्तर सुद्धा बसतात. मग मार्क मात्र सगळ्यांना वेगळे भेटतात, कुणाला एकदम चांगले भेटतात, कुणाला एकदम वाईट भेटतात, चांगले भेटतात ते मेरिटमध्ये येतात, जे भेटत नाही त्यांना परत रिपीट आपण प्रयत्न करतो किंवा बाजूला सरकतो. म्हणजे 1857च्या उठावाचे कारण हा जर प्रश्न विचारला, सर्वसाधारणपणे आपण शाळेत शिकलेलो आहोत, आणि हा प्रश्न दरवर्षी एक वर्षानंतर एमपीएससीला विचारलाच जातो. तुम्ही बघा प्रश्नपत्रिका विचारलाच जातो. 1857च्या उठावाविषयी काहीतरी विचारतील, गांधीविषयी काहीतरी विचारतील, नेहरूविषयी काहीतरी विचारले जातात, त्यांना आपण अगदी 4थी 5वी पासून शिकत असतो. परंतु उत्तर काही जणांचीच बरोबर असतात, काही जणांची, अगदी 10% मुलांची, तेच मुलं सक्सेस होतात. त्यांनी काय असं वेगळं काय, गांधीची बर्थडे त्यांच्यासाठी काही वेगळी असते? एकच असते, सगळ्यांसाठी सारखीच आहे. गांधीचा सत्याग्रह केला तो सगळ्यांसाठी सारखाच इतिहास होतो, वेगळ्यासाठी दोन विद्यार्थ्यांशी वेगळा नाही आहे. बीडच्या विद्यार्थ्याला तोच आहे, औरंगाबादच्या विद्यार्थ्याला तोच आहे, दिल्लीच्या विद्यार्थ्याला तोच आहे. मग काही जणांचे उत्तर त्यांना चांगले मार्क भेटतात, काही जणांना भेटत नाहीत. हे का? हे का? कारण तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता हे तुमच्यावरती अवलंबून आहे. मग तुम्ही कम्प्लिटली आणि करेक्टली बघता का, माझे शब्द दोन आहेत, हे पूर्ण आणि योग्य, याप्रमाणे बघता का हा इश्यू त्याच्यामधला, पूर्ण आणि योग्य. जसं आहाराच्या बाबतीत आपण कसं म्हणतो, दूध हे पूर्ण ब्रह्म, असा काहीतरी शब्दप्रयोग आहे त्याच्यामध्ये. का म्हणतो त्याच्यामध्ये? कारण सगळ्या पाहिजे, प्रोटीन्स पासून व्हिटॅमिन्स पर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये भेटतात म्हणून आपण त्याला म्हणतो. तसं तुमचं उत्तर हे पूर्ण ब्रह्म आहे का, हे जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही, म्हणजे तो स्पर्धा परीक्षेत असेल ना, ते ग्रॅज्युएट लेवलचं असेल, कोणत्याही परीक्षा असतील, तोपर्यंत तुम्हाला अत्युच्च मार्क किंवा बेस्ट मार्क भेटणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला बेस्ट मार्क भेटणार तोपर्यंत तुम्ही क्वालिफाय होणार नाही कोणत्या परीक्षेमध्ये. तुम्ही पास व्हा, म्हणजे ग्रॅज्युएटला आपण पास होतो किंवा पास केलं जातो. अनफॉर्च्युनेटली आपल्याला पास केलं जातं, ही शोकांतिका आहे. आपल्या हायर एज्युकेशनमधली एक शोकांतिका आहे की आपल्याला पास करावं लागतं. वेगळे कारण आहेत त्याच्यामध्ये, अनेक कारण आहेत. आणि ह्या पास
होण्याच्या किंवा पास करण्याच्या संस्कृतीमुळे आपण अनेक पिढ्या बर्बाद केल्या. माझं कॉलेज चालवायचं आहे, कॉलेजमधला स्टाफ वाढवायचा आहे, माझे विद्यार्थी कमी झाले, मी नापास केले, तर पुढच्या वर्षी मला तेवढी स्टाफ येणार नाही, त्याच्यामुळे माझी स्टाफची स्ट्रेंथ कमी होईल. हे एक कारण झालं. दुसऱ्या बाजूला माझ्या विद्यार्थ्याला तुम्ही नापास करता, तुम्हाला नोकरीत राहायचंय का, दुसरं कारण. तुम्ही माझ्या संस्थेत काम करता, माझं हे ते, आणि माझ्या विद्यार्थ्यांना नापास करा, तुम्हाला अधिकार कोणी दिला, हे दुसरं कारण. पण ह्या संस्कृतीमुळं आपण पिढ्यानं पिढ्या बर्बाद करतो, हे मात्र व्यवस्थितपणे विसरून चाललोय. हे विसरता कामा नये. हे तुमच्यासाठी माझ्यासाठी बरं नाही आहे. आणि म्हणून जे आपण असेसमेंट करतो, परीक्षा ही असेसमेंटसाठी असते, तुम्हाला पास किंवा फेल करण्यासाठी नसते. तुमचं असेसमेंट होत नाही, तुमचं असेसमेंट होत नाही. पर्यायानं तुम्हाला वाटतं आम्ही 10 पुरवण्याला लागले मला जास्त मार्क भेटतात, आणि काही अंशी ते मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी त्या ग्रॅज्युएट लेवलला, मी कॉम्पिटेटिव्ह गोष्टी करत नाही, मी ग्रॅज्युएट लेवलची गोष्ट करतोय, कॉलेज लेवलची गोष्ट करतोय. आणि ह्या संस्कृतीमुळे आपल्यामधले अनेक विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जातात. कारण त्यांना पास झालं वाटलं की आपण वर्षभर काही न करता पेपरमध्ये काहीही लिहून आपण पास झालो म्हणजे आपण हुशार आहोत, हा भ्रम होतो. आणि हे भ्रम तयार करायला आपण जबाबदार आहे, शिक्षक किंवा आपली शैक्षणिक जी व्यवस्था आपण लावली ती जबाबदार आहे. म्हणून ते वेळीच विद्यार्थ्यांना असेसमेंट जर प्रॉपरली दिलं तुम्ही की नाही, या तुमच्या उत्तरामध्ये ह्या चुका आहेत, ह्या तुम्ही सुधारा, इथं तुमची कमतरता आहे, इथं माहिती कमी आहे, इथं आकलन कमी आहे, इथं विश्लेषण कमी आहे, लिहिण्याची पद्धत चुकीची आहे, अक्षर चुकीचे आहे, पॅरेग्राफ बरोबर नाही आहेत, इंट्रोडक्शन बरोबर नाही आहे, कंक्लुजन चुकीचं आहे, प्रश्न विचारला आहे उत्तर लिहिता दुसरं. ह्या गोष्टी तुम्ही जर ग्रॅज्युएशन लेवलला किंवा शाळेमध्ये आपण सांगत राहिलो तर पर्यायानं उत्तर चांगली लिहिण्याची किंवा असेसमेंटची त्या विद्यार्थ्याची सवय लागेल. येस, मी इथं चुकतो आहोत म्हणून ते इम्प्रूव्ह केलं पाहिजे. हे चुकताना याप्रमाणे काम कर, याप्रमाणे अभ्यास कर, हे जर आपण त्यावेळेस सांगितलं तर पर्यायानं आपले विद्यार्थी ग्रॅज्युएट होईपर्यंत चांगल्या प्रकारचे तयार होऊ शकतात. पण अनफॉर्च्युनेटली गेल्या अनेक वर्षामध्ये हे चुकीच्या पद्धतीने चाललंय, आणि हे जो पण चालणार आहे तोपर्यंत अनेक पिढ्या बर्बाद होतील. परंतु आपण फक्त शिक्षकाला दोष देऊन चालणार नाही, शैक्षणिक पद्धतीला दोष देऊन चालणार नाही. स्वतःचं असेसमेंट आपण स्वतः केलं पाहिजे. प्रमाणित स्वतःची राहा, दुसऱ्याची राहू नका. दुसऱ्यांना फसू शकता तुम्ही, स्वतःला फसू नका. दुसऱ्याला फसवून ऐकूच मान्य आहे, तुम्ही स्वतःला फसवून स्वतःचं करिअर बर्बाद करताय. आणि म्हणून स्वतःला विचारा की येस, मी फर्स्ट इयरला आहे, माझा एक विषय आहे मॅथ्स आहे, मॅथ्समध्ये माझे 10 टॉपिक आहेत, 10 टॉपिक मी किती अभ्यास केला, 10 टॉपिकचा केला का? शेवटी परीक्षेच्या वेळेस कोणतं तरी गाईड येतं, कोणतं येतं आजकाल, नवनीत किंवा काय कोणतं अपेक्षित, अपेक्षित समथिंग, म्हणजे अपेक्षित म्हणजे मला त्यावेळेस अर्थ करायचा, मी कधी वाटलेलं नाहीत गाईड, मी खरोखरच कधी वाटलेलं नाहीत गाईड. अपेक्षित म्हणजे नंतर मी ज्यावेळेस ग्रॅज्युएट झालो त्याच्यानंतर विचार करायला लागलो, अरे अपेक्षित म्हणजे अपेक्षित प्रश्न असतात त्याचा अपेक्षित गाईड आहे. म्हणजे ते परीक्षा काय आहे अपेक्षित हे कोण ठरवणार? मार्केटमधला कोणतरी एक रायटर ठरवणार. तो तुम्हाला मूर्ख बनवणार. तो ते लिहित जाणार, काय लिहिणार आहे, नाही ते लिहितो, वाटते ते लिहितो, ते तुम्ही पाठ करणार आणि तुम्ही पास होणार. म्हणजे तुम्ही पास होणार आहे की नाही तो मार्केटमधला कोणतरी जो पुस्तक काढतोय, जो छापतोय, ज्याचा धंदा आहे तो ठरवतात. प्लीज अंडरस्टँड. हे तुम्ही ग्रॅज्युएट लेवलला होऊ शकता, स्पर्धा परीक्षेत नाही करू शकता. तुम्ही 10 गाईड वाचा, अपेक्षित नाही काही वाचा, तुम्हाला तिथून यश नाही भेटणार आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत नाही बरं, कोणत्याही काय, कोणताही उद्योग घ्या. एखादा उद्योग कोणतं तरी वेबसाईटवरती काही आलंय म्हणून सक्सेसफुल होत नाही, तो त्याची माहिती डेफिनेटली घेतो, अभ्यास करतो, पण त्याच्यातून त्याला जे लागू तेवढंच घेतो. अमेरिकेमध्ये ही मशीन आहे म्हणून ती मी तर वापरली पाहिजे हा त्याचा अर्थ होत नाही. इथला कदाचित माझ्या गरजा वेगळ्या असतील, माझं रॉ मटेरियल वेगळं असेल, माझा मार्केटचा फोर्स वेगळा असेल, माझा क्लायंट वेगळा असेल, माझा कंझ्युमर वेगळा असेल, त्याच्या गरजा भागून जी टेक्नॉलॉजी आहे, जे प्रॉडक्ट आहे ते इथं लावायचे की नाही, कोणत्या पद्धतीने लावायचं हे मी ठरवलं, ते माझं ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे. आणि ते खरं माझं ॲप्लिकेशन, ते हुशारी तिथे माझी. विद्यार्थ्यांची हीच गत असते. आपलं करिअर सिलेक्ट करण्याबरोबर जसा तुमचा विचार करायचा मी सांगितलं, त्याचबरोबर अभ्यास करताना आपण काय अभ्यास करायचा हे पण ठरवलं पाहिजे. अभ्यास करणं म्हणजे दिवसातले 16 तास केला म्हणजे अभ्यास म्हणत नाहीत. तुम्ही वाचन करता, लक्षात ठेवा. मी तुम्हाला वाचन करा म्हणत नाही, मी तुम्हाला अभ्यास करायचा सांगतोय. वाचन आणि अभ्यासामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक आहे? तुम्ही पुस्तक वाचलं म्हणजे अभ्यास करता का? नाही. पुस्तक वाचलं म्हणजे तुम्ही काय करता? माहिती संकलित करता. काय करता? माहिती संकलित करताय. 1857च्या उठावाचे कारण 1, 2, 3 राजकीय कारण, आर्थिक कारण, सामाजिक कारण पाठ केले, ही तुमच्याकडे माहिती झाली. माहिती हा तुमचा अभ्यासाचा बेस आहे. पण माहिती म्हणजे अभ्यास नाही आहे. माहितीचं प्रोसेसिंग करणं म्हणजे अभ्यास आहे. त्याचं आकलन करणं म्हणजे अभ्यास आहे. जसं सीपीयू तुम्ही कम्प्युटर बघत असाल, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, बरोबर आहे? सगळ्यांनी बघितलं असेल. तुम्ही ईमेल करता, प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे, SMS करता, तुम्ही टाईप करता, टाईप केल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रोसेसर असतो, इंटेलिजन्स, तर तुमचा मेंदू पाहिजे तसं त्या कम्प्युटरमध्ये तो मोंदे असतो, तो प्रोसेस करतो आणि प्रोसेस करून त्याची टेक्नॉलॉजी त्याच्या आधारे तिकडे पाठवतो.
हे तसं वाचल्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे त्याचं प्रोसेसिंग करा आणि त्या प्रोसेसिंगच्या आधारे पुढचा जो आउटपुट आहे तो तुमचा अभ्यास आहे. त्याच्यातून तुम्ही काय आकलन केलं. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेला प्रश्न 1857 कारण काही विचारले जात नाही. 1857चा उठाव हा राजकीय स्वरूपाचा होता. कारण मीमांसा करा हा प्रश्न असतो. उत्तर का लिहितो आपण? राजकीय कारणात बसतो. फक्त 20% मार्क पडणार तुम्हाला. फक्त 20%, कारण माहितीसाठी फक्त 20 ते 25% मार्क असतात. आणि आपल्याला वाटतं अरे मी तर 10 कारण लिहिले आणि त्यांनी 5च कारण लिहिले असताना त्याला जास्त मार्क पडले. कारण तुमचं उत्तर हे अपूर्ण होतं. फक्त 1/5 उत्तर दिलं होतं तर 1/5च्या अगेन्स्टच मार्क पडणार आहे तुम्हाला. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी कारण 5 लिहिले म्हणजे 1/5चा भाग कमी लिहिला पण बाकी 4/5 त्यांनी परफेक्ट लिहिले मग त्याला जास्त मार्क पडलेले. हे आपण कन्व्हिनियंटली विसरतो. दुसरं उदाहरण देऊन सांगतो. परिपूर्ण उत्तर म्हणजे काय? परिपूर्ण अभ्यास म्हणजे काय? तुमची बॉडी आहे, शरीर हे लक्षात घ्या. बरोबर आहे? आणि आपण तुमच्या उत्तराशी कम्पेअर करू. तुम्ही जे उत्तर देता किंवा तुम्ही जो अभ्यास करता कसा करायला पाहिजे. मी तुम्हाला वाचन करा म्हणत नाही. मी परत सांगतो. वाचन अनेक जण स्टोरी पण वाचतो. पण रात्री मुलाला झोपवणारी स्टोरी बुक्स इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये वाचतो. आपल्या आईवडिलांना त्या पाठ होत्या. आता पाठ नाही म्हणून वाचतो. फाईन इनफ, काय हरकत नाही. पण ते वाचतो. आता तेच आई वडील जे हुशार असतात ते वाचत नाहीत. वाचल्यानंतर त्याचा अर्थ सांगतात. त्याचा अर्थ सांगतात. त्याचा मतितार्थ सांगतात. की नाही ह्या स्टोरीचा अर्थ काय, तुम्ही याच्यातून काय शिकलं पाहिजे विद्यार्थ्यांना सांगतात, मुलांना सांगतात. आणि ते मुलं ते शिकतात. दॅट इज लर्निंग. त्याची ती लर्निंग झाली, आईचा तो अभ्यास झाला. म्हणून तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल आणि त्या लर्निंगच्या आधारे तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. तुमचं जर बॉडी घेतली, तुमचं शरीर जर बघितलं, त्या शरीरामध्ये हे परिपूर्ण शरीर असं मला वाटतं. आता आपण जे उभा आहोत, तुम्ही बसलेला आहात, परिपूर्ण आहे का नाही आहे? बरोबर आहे? नाही आहे? आहे. आता हे शरीर परिपूर्ण असं गृहीत धरला 2 मिनिटासाठी तुमचा एक हात कापून टाकला. शरीर परिपूर्ण राहतं का? गृहीत धरा तुम्हाला एक डोळा नाहीये, परिपूर्ण राहतं का? पाय नाहीये एखादा, परिपूर्ण राहतं का? तेवढं सोडून द्या, तुमच्या डोक्यावर केस नाही म्हणलं तरी परिपूर्ण वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. मग आपल्या अभ्यासाच्या बाबतीत मात्र एवढंच करतो. काय करतो आपण अभ्यासाच्या बाबतीत? फक्त आणि फक्त माहिती गोळा करतो. म्हणजे तुमच्या ह्या 10-12 पार्ट पैकी फक्त एका पार्टची माहिती घेतो आणि आम्ही खूप हुशार म्हणून दाखवून पुढे करतो. येस, तू विचार, मी तुला सांगतो. 1857 चे कारण हे घे, 1 2 3 4 15. अरे बाबा, तू फक्त एका हाताचा अभ्यास केलाय, बाकीचं काय? बाकीच्या विषयाचं काय, त्याचा बाकीच्या अनुषंग विषयाचं काय, त्याच्यामध्ये विचार केलाय का कधी? नाही. आणि त्याच्यामध्ये फुशारका मारण्यामध्ये मोठे. यस, माझा अभ्यास झाला, पाठ केले मी सगळे. 5 चॅप्टर होते, 5 मधले 25 प्रश्न होते, 25 प्रश्न पाठ केले. काही विचार मी सांगतो, बाबा तू अभ्यास केला नाहीस, तू वाचन केलंस, अभ्यास फक्त एका हाताचा केलाय, बाकीच्या पाठचा अभ्यास केला नाहीये, म्हणून तुझं उत्तर अपूर्ण आहे, परिपूर्ण नाहीये. जोपर्यंत तुम्ही ते अभ्यास परिपूर्ण करणार नाही, जोपर्यंत तुझं उत्तर परिपूर्ण असणार नाही, तर परिपूर्ण मार्क भेटणारच नाहीये. पर्याय न तुम्हाला जिथपर्यंत जायचंय तिथपर्यंत जाता येणार नाही. तुम्हाला कुठेच मध्ये तरी थांबावं लागणार आहे. आणि म्हणून ग्रॅज्युएशनला असेल किंवा स्पर्धा परीक्षेत असेल, कोणतेही असतील, मग ती मेडिकलची असेल, इंजिनिअरिंगची असेल, युपीएससी असेल, एमपीएससी असेल, बँकिंग असेल, कोणती असू द्या, उद्योजक व्हायचं असेल, हे परिपूर्ण केल्याशिवाय कळणार नाही. मग ही परिपूर्णता नेमकी कशी येते हे आपल्याला बघावं लागेल. म्हणून तुमची वाचन संस्कृती वाटली पाहिजे. वाचनाशिवाय अभ्यास होऊ शकत नाही. पण फक्त वाचन केलं म्हणजे अभ्यास आहे का? नाहीये, हे लक्षात घ्या. फक्त वाचन म्हणजे अभ्यास नाहीये. जसं शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण दररोज व्यायाम केला पाहिजे, त्याचं अन्न खाल्लं पाहिजे. फक्त दररोज नॉनव्हेज खाल्लं किंवा दररोज तूप खाल्लं काय होतं? आवाडव्य होतो आपण. बरोबर आहे? कारण शरीराच्या गरजा वेगळ्या आहेत. तशा ग्रॅज्युएशन लेवलच्या गरजा वेगळ्या आहेत, तशा स्पर्धा परीक्षेच्या गरजा वेगळ्या आहेत, तशा मेडिकल एंट्रन्सच्या गरजा वेगळ्या आहेत, त्या एमपीएससीच्या गरजा वेगळ्या, युपीएससीच्या गरजा वेगळ्या आहेत. त्याची जी गरज आहे तुम्ही ते भागवताय का? दुसरी गोष्ट, आपण चांगलं राहायचं म्हणजे काय करतो? नीटनेटके कपडे घालतो, लेटेस्ट फॅशन डिझाईन जे कपडे असतील ते घेतो. बरोबर आहे? जमलंच तर गॉगल असेल तर गॉगल पण वापरतो. सगळ्या गोष्टी का? नीटनेटके पटात दाखव. काय त्याला त्याला आता चांगल्या भाषेत सांगायचं ज्याला, त्याला प्रेझेंटेशन स्किल्स म्हणतात. पण तुमचं उत्तर लिहिताना मात्र तसं असतं का? हा पॅराग्राफ व्यवस्थित पाहिजे, एका सिस्टमॅटिक पाहिजे, पॅराग्राफ चेंज होताना ह्या कलर, जसं तुम्ही कलर कॉम्बिनेशन, शर्ट्स आणि पॅन्टचा कलर कॉम्बिनेशन, जसं मी आता ब्ल्यूला ब्ल्यू घातलं, तसं उत्तरामध्ये बघता का की नाही ह्या पॅराग्राफ संपल्यानंतर त्याचा पॅराग्राफ पुढचा जो आहे तो त्याला कनेक्टेड पाहिजे. मी माझा जर कलर फेअर आहे तर मला डार्क कपडे घातले पाहिजेत, माझा डार्क कलर असेल तर फेंट कपडे घातले पाहिजेत.
तसं उत्तरामध्ये जसा प्रश्न आहे तसे उत्तराचा विचार करतो का आपण? मग स्वतःच्या दिसण्यासाठी एवढा प्रश्न, साहजिक स्वतः चांगलं दिसावं, चांगलं प्रेझेंट करावं, हे मानवी नैसर्गिक वृत्ती आहे. कारण ते चांगलं करावं, चांगलं दिसावं, चांगलं म्हणावं म्हणून आहे. तसं तुमच्या उत्तराला चांगलं दिसावं, चांगलं करण्यासाठी प्रेझेंटेशन व्यवस्थित का नसावं? ते रिडेबल का नसावं? समोरचा जो शिक्षक असेल त्याला वाचावं असं वाटावं असं का नसावं? मी पण असंच होतो अगोदर, म्हणजे स्टार्टिंगला. मी तर सगळं लिहिलंय, मी सगळ्या प्रकारचे लिहिलं होतं. मी कंप्लीट होतो. माहिती पण लिहायचो, अनालिसिस पण लिहायचो, कारण मीमांसा पण करायचो. पण मुद्देसूद का लिहायचं याच्यावर माझे भांडण असेल. मी मुद्दे का लिहायचे? पॅराग्राफ का नाही? नंतर माझ्या लक्षात आलं, की बाबांनो मी ताटामध्ये वाढलंय सगळं. पण त्या खाणाऱ्याला मिक्स आवडत नाही, त्याला वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये पाहिजे. आणि गरज माझी आहे. मार्क मला भेटवायचे, त्यांना नाही द्यायचे. ते काय देऊन मोकळे होतील. मग माझी गरज आहे, रिक्वायरमेंट ही आहे, त्याप्रमाणे मुद्दे लिहायला मला काय अडचण असेल? मुद्दे लिहिले. इट मेक्स अ डिफरन्स. तुमच्या प्रेझेंटेशन स्किल्स महत्त्वाचे आहेत. पण फक्त प्रेझेंटेशन स्किलवर चालत नाही. त्या प्रेझेंटेशनमध्ये काय आहे? तुम्ही भात त्याला खूप आवडतो म्हणून 4 प्रकारचा भात केला, फाईन इनफ. पण ते भाताला टेस्ट नसेल, मार्क नाही पडणार. खूप चांगलं सजावट केलं, त्याच्यावर काय काय टाकलं, वेगवेगळ्या प्रकारचं चायनीज हे ते सगळ्या प्रकारचा भात केला, आपण ते भात व्यवस्थित नाहीये, त्याची टेस्ट नाहीये, तो समोरचा माणूस खाणार नाही, तुमचं रेस्टॉरंट चालणार नाही. मग जशी सजावट लागेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये कंटेंट पण लागेल. कंटेंट पण लागेल त्याच्यामध्ये. तो कंटेंट म्हणजे तुमचा अभ्यास आहे, तुमची माहिती आहे. माहितीच्या आधारे आकलन नाही, ते करतो का आपण? जसं शरीराला आपण सजवतो तसं आपल्या मनाला सजवतो का? मनाचा विचार करतो का? आतून आपले तेवढे चांगले आहोत का? का बाहेर दाखवायचे कारण आपले स्किल्स वेगळ्या ह्या जर असतील तर ह्या दुटप्पीने जाणार, दुटप्पी मनामध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. एका लिमिटपर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मला ज्यावेळेस एखाद्या स्पर्धा परीक्षेत यश भेटवायचं, माझ्या करिअरमध्ये यश भेटवायचं आहे, तर त्यावेळेस त्याचं सखोल नियोजन ज्या अशा प्रकारे जर केलं तरच आपण पुढे जाऊ शकणार आहे. कोणतीही परीक्षा असू द्या. तुम्ही बघा 12वीतले जे मेडिकलला विद्यार्थी जातात ते काय करतात? अगदी सुरुवातीपासून अभ्यास करतात. कशाचा अभ्यास करतात? अगोदर पहिल्या वेळेस चॅप्टर वाचतात, बरोबर? चॅप्टर वाचल्यानंतर प्रश्नपत्रिका बघतात, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करतात, प्रश्नपत्रिका सोडवतात, त्या तपासून घेतात, तपासून घेऊन त्याच्यातल्या चुका आहे त्याच्यावर परत उत्तर लिहितात आणि ते परफेक्ट कसं होईल बघतात. म्हणजे काय करतात? त्यांचा गोल आहे एंट्रन्स पाहिजे, मला 90% मार्क पाहिजे. 90% मार्क भेटण्यासाठी काय काय करावं लागतं तुम्ही करणार. आता काय काय अर्थाचा वाईट घेऊ नका, फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोन बोलतोय मी. सगळ्या गोष्टी नियोजन. मग मला एक वेळेस नाही जमलं, त्याच्यामध्ये एक त्रुटी राहिली, हा पॉईंट राहिला, पुढच्या वेळेस राहणार नाही बघणार. आणि प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत असं करणार. म्हणून त्यांना 90% मार्क भेटणार. ते मेडिकलला जाणार, मेडिकलमध्ये चालू असताना तेच करणार. आता सगळेजण मेडिकलला गेल्यानंतर सगळे सक्सेसफुल डॉक्टर होतात का? का नाही होत? का होत नाही? किंवा सगळेच आय एस झाले म्हणजे सगळेच चांगले कलेक्टर होतात असं आहे का? का का होत नाही? किंवा सगळे माणसाच्या जन्माला आले म्हणून सगळे माणूस होतात का? नाही होते सगळे माणूस. म्हणजे माणूस असतो आपण फक्त फिजिकली, खरोखर माणूस असतो का? माणसाची जी वैशिष्ट्य आहे ते आपल्यामध्ये आहेत, हा प्रश्न पण विचारला पाहिजे. आणि म्हणून जर त्याच्या त्या प्रोफेशनमधले सगळेच तसे नसतात, त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्राडिक्शन असतात, काहीतरी कमतरता असतात, म्हणून ते चांगले होत नाहीत. मेडिकल एंट्रन्स झाल्यानंतर तो मेडिकल पास होतो आणि जो खऱ्या स्किल्स अक्वायर करेल वैद्यकशास्त्राच्या, तोच चांगला डॉक्टर होतो. म्हणून त्याच्याकडे डॉक्टर जातात. म्हणजे काही ठिकाणी एमडी कडे जातात, काही ठिकाणी बीएमएस कडे जातात, पण काही ठिकाणी एमडी कडे पण जात नाही, काही ठिकाणी बीएमएस कडे जात नाहीत. कारण त्याच्याकडे त्या स्किल्स पाहिजे असतात. माणसाचा आजार ओळखण्याचा आणि त्याला योग्य प्रकारचा निदान करून त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देण्यात ज्याच्याकडे स्किल त्याच्याकडे जाणार, त्याला सक्सेसफुल आपण म्हणतो. ज्यांनी स्किल्स केलं नाही, पास झालेत, ते सक्सेसफुल होणार नाही. ते डॉक्टर आहेत पण सक्सेसफुल डॉक्टर नाही. तुम्ही इंजिनियर आहात पण सक्सेसफुल आहात का? तुम्ही माणूस आहात पण सक्सेसफुल माणूस आहात का? हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. आणि म्हणून मला जर माझं करिअर करायचं असेल तर फक्त करिअर त्याच्यात करायचं नाही, मला ते सक्सेसफुल करण्याच्या दृष्टिकोनातून माझं जे करणं अपेक्षित ते मी केलं पाहिजे. म्हणून हे तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं फक्त करिअर कसं निवडायचं याच्या बाबतीतलं मी तुम्हाला बोललो. करिअर निवडायच्या अगोदर स्वतःला विचारा, इंट्रोस्पेक्ट करा, प्रश्न विचारा की मी काय आहे, माझ्यामध्ये कोणते गुण आहेत, माझ्याकडे सुप्त गुण कोणते आहेत, माझ्याकडे चांगले गुण कोणते आहेत, माझ्याकडे वाईट गुण कोणते. त्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात. आज घरी गेल्यानंतर सर्वांनी काही करायचं नाही, स्वतःचे पॉझिटिव्ह बाजू आणि निगेटिव्ह बाजू ह्या लिहून काढायच्या. एक दिवसात होणार नाही, 10 दिवस लागतील, पण लिहून काढा. तोंडात ठेवू नका, लिहून काढा. कुणाला दाखवू नका, आई वडिलांना दाखवू नका, मित्रमैत्रिणी दाखवू नका, स्वतःशी लिहा की माझे चांगले गुण हे, माझे वाईट गुण हे. हे झाल्यानंतर परत एक म्हणते तुमच्या कुठेतरी पॉकेटमध्ये ठेवा, SMS मध्ये ठेवा, कुठेतरी ठेवा, कुणाला दाखवू नका. हे झाल्यानंतर परत एक महिन्याने ते वाचा, म्हणजे चांगले गुण कोणते, वाईट गुण कोणते.
तुमच्या लक्षात येईल की तुमचे चांगले गुण होते त्याच्यातले बरेच गुण तुमच्याकडे नाही आहेत, आणि जे वाईट गुण म्हणता करायची त्याच्यात तुम्हाला एखादा चांगला गुण सुद्धा सापडेल. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या स्वतःला ओळखत नाही. आपण स्वतःला ओळखत नाही. आणि ज्या माणसाने स्वतःला ओळखला तो खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो, जीवनाचा यशस्वी होतो. कारण आपण जीवनामध्ये काय म्हणतो, कुणाशी तुम्हाला समजूनच घेत नाही की तुम्हाला ओळखलंच नाही. ऍक्च्युअली समोरच्या माणसाने त्यांना तुम्हाला समजून पण घेतलेलं असतं आणि ओळखलेलं पण असतं, तोच माणसाला तुम्ही हसा करता. विचार करून बघा, विचार करून बघा. ज्यावेळेस तुम्हाला आई म्हणते की गोष्ट सांगते, बाळा असं करू नये, तुझं हे बरोबर नाही, तुम्हाला समजूनच घेत नाही, हा तुमची रिॲक्शन असते. ऍक्च्युअली आईने ओळखलेलं असतं की हे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला ती सांगत असते. मी 99 जनरल बोलतो, म्हणजे काही ठिकाणी त्याही चुकत असेल असं माझं म्हणणं आहे की सगळे आई जे बोलतात 100% खरं किंवा मी बोलतो ते 100% असं माझं म्हणणं नाही. प्रत्येकामध्ये उणीवा असतात. आपण परफेक्ट नाही. परफेक्ट का नाही? कारण माणूस आहोत. परफेक्ट फक्त देव किंवा तुमचा दानव असू शकतो, म्हणजे माणूस किंवा जनावर हे परफेक्ट असू शकतं, माणूस परफेक्ट असू शकत नाही. कारण जनावरांना फक्त जगायचं असतं आणि देवाला फक्त दया करायची असते. सगळे दृष्टी बघायचे असं आपण त्या दोन्हीमधले कुठेतरी आहोत, माणूस आहोत म्हणून आपण चुका असतात शिकायचं असतं. परफेक्ट कोण नसतं, मग परफेक्शनकडे जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी म्हणतंय की तुझं हे चुकतंय आणि तुमची ज्यावेळेस रिॲक्शन येते आतून की नाही तुम्हाला ओळखलं नाही, स्टॉप द्या, स्टॉप द्या आणि याच्यावरती विचार करा. तुम्हाला त्यावेळेस बोलायचा बोला, पण नंतर त्याच्यावरती विचार करा खरोखरच हे म्हणता याच्याबद्दल तथ्य आहे का. कारण खरं बोललं की आपलं खूप लागतं, खरं बोललं खूप लागतं. कारण यंग एजमध्ये आपल्याला खूप खूप प्रमाणात राग येतो, भयंकर राग येत असतो. मला पण होता, म्हणजे मी कॉलेजमध्ये मारामाऱ्या पण केलेल्या आहेत. म्हणजे मुलांना नाही मारलेलं, कॉलेजमधल्या कुणाला तरी मारलं, म्हणजे ऑफिसमधले जे होते त्यांना पण मारलेलं. पण आता ज्यावेळेस मी बघतो ते चुकीचं वाटतं. ज्यावेळेस मी बघतो की हे आपण केलेलं बरोबर आहे का, नाही चुकीचंच होतं ते. कारण मारून प्रश्न मिटत नाहीत. तुम्हाला ते कन्व्हिन्स करता आलं नाही म्हणून तुम्ही मारण्यावरती आले. मग तुमच्याकडे कन्व्हिन्सिंग अबिलिटी नाही हा त्याचा अर्थ होतो. कन्व्हिन्सिंग अबिलिटी नाही हा तुमचा अर्थ होतो. आणि जर तुमच्याकडे कन्व्हिन्सिंग अबिलिटी जर नसेल तर परीक्षामध्ये तुम्ही परीक्षार्थ्याला काय कन्व्हिन्स करणार, जे परीक्षा पेपर देणार त्यांना काय कन्व्हिन्स करणार आहे. जर बोलण्यातून तुम्हाला कन्व्हिन्स करू शकत नसाल तर लिहिण्यामधून समोरचा जो तुमचा असेसमेंट करणार त्यांना काय कन्व्हिन्स करणार आहे.